नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. द्वारिकेची निर्मिती. नवीन नगराच्या निर्मितीसाठी कृष्णाबरोबर सर्व प्रमुख यादव स्थळ निरीक्षणासाठी गेले होते. योग्य भूमीची निवड होताच एका शुभदिनी रोहिणी नक्षत्रावर स्वस्ती वाचन करून नगर निर्मितीचे कार्य सुरू झाले. तेव्हा कृष्णाने सर्व यादवांना बोलावून सांगितले की या स्वर्गासारख्या सुंदर नगरीचे नाव द्वापवती असून इंद्राच्या अमरावती सारखीच रमणीय. या उपद्रवरहित नगरीत आपण सर्व सुखा समाधानाने वास्तव्य करा. प्रथम सर्वांनी आपले गृहप्रासाद यांची जागा निश्चित करून राजमार्गांची आखणी करावी. गृह निर्माणासाठी उत्तम उत्तम शिल्पींना बोलवावे. कृष्णाचे भाषण ऐकून सर्व यादव प्रसन्न झाले आणि नगर निर्मितीच्या कामाला लागले. स्वतः कृष्ण सुद्धा या कार्यात उत्साहाने सहभागी झाला. यादवांनी द्वापावतीचे दुसरे नाव द्वारिकापुरी ठेवले. यादवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. द्वारिकापुरी हळूहळू आकार घेत होती. द्वारिकापुरीला रमणीय बनविण्यासाठी देवशिल्पी विश्वकर्म्याची मदत घ्यावी असा विचार श्रीकृष्णाच्या मनात आला. श्रीकृष्णानं विश्वकर्म्याचे आवाहन करतात विश्वकर्मा श्रीकृष्णासमोर प्रगट झाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे विश्वकर्मा, वैकुंठ लोकातील माझे स्थान आपणास माहीत आहे. त्या स्थळाप्रमाणे सुंदर आणि मनोहर रूप तू या द्वारिकापुरीस दे. तेव्हा विश्वकर्मा म्हणाला, भगवंता, आपली आज्ञा मला शिरोधार्य आहे. आपल्या इच्छेनुसार मी या नगरीची निर्मिती करेन. परंतु चारही बाजूनी समुद्रांनी घेरलेल्या या जागेचे क्षेत्रफळ फारच कमी आहे. यादवांची जनसंख्या आणि आपले भवन यासाठी ही भूमी अपुरी आहे. कमी जागेत सुंदर नगरी बनवणं हे फार कठीण काम आहे. विश्वकर्म्याचे निवेदन ऐकून श्रीकृष्णाने समुद्राचे आवाहन केले. नदीपती समुद्र प्रगट होताच श्रीकृष्णाने समुद्रास 12 योजने मागे हटण्याची विनंती केली. श्रीकृष्णाच्या विनंतीचा मान राखून समुद्र वाऱ्याच्या साह्याने 12 योजने मागे हटला. समुद्राने जागा देताच विश्वकर्मा आनंदित झाला आणि कृष्णाच्या इच्छेनुसार नगर निर्मितीच्या कामास लागला. विश्वकर्म्याने अत्यंत मनपूर्वक नगरीची निर्मिती केली. श्रीकृष्णाचा राजमहल आणि अंतपुर अत्यंत भव्य आणि सुंदर बनले. द्वारिकापुरीच्या निर्मितीत विश्वकर्म्याने आपल्या साधारण कला कौशल्याने नमुना दिला. द्वारिकापुरी इंद्राच्या अमरावतीपेक्षाही मनोरम दिसत होती. नगरीचे प्रवेशद्वार आणि वेशी अत्यंत शोभिवंत दिसत होत्या. बघता बघता नगरी जनजीवन बहरू लागले. राजमार्गावर पांथस्थांची ये-जा सुरू झाली. यादवगण अत्यंत आनंदाने द्वारिकात निवास करू लागले. नगरीची शोभा अवर्णनीय होती. श्रीकृष्णाकडून प्रशंसा मिळवून विश्वकर्मा परत स्वर्गात गेला. तेव्हा श्रीकृष्णाने कुबेराचा सेवक निधिपती शंख यास बोलावून द्वारिकेवर धनाचा वर्षाव करण्याची आज्ञा केली, जेणेकरून द्वारिकेत कोणीही दरिद्री व दुःखी राहू नये. शंखाने धनाची वर्षा करून द्वारिकावासियांची दुःख दारिद्र्य संपवून टाकली. वायूचे आवाहन करून कृष्णाने इंद्राच्या सुधर्मा सभेची द्वारिकेत स्थापना केली. शासनाचे अनेक विभाग केले. महाराज उग्रसेनास राजा बनवले. काशीराजास पुरोहित, अन्न सृष्टीस सेनापती तर विकदूला राजमंत्री केले. तसेच श्रीकृष्णाने प्रमुख 10 वयोवृद्ध यादवास सर्वाध्यक्ष पदांची पदे बहाल केली. अशा प्रकारे यथोचित व्यवस्था करून भगवान श्रीकृष्ण
सर्व यादवांसह द्वारिकेत सुखासमाधानाने राहू लागले. काही काळानंतर बलरामाचा विवाह रेवत राजाची पुत्री रेवती हिच्याबरोबर झाला. जय श्री कृष्ण.